चला आर्थिक शिक्षण आणि कौशल्यांमधल्या एका मोठ्या बदलावर नजर टाकूया. पण असं का होतं की आर्थिक सिद्धांत शिकूनही प्रत्यक्षात तो वापरताना अडचण येते? यालाच नॉलेज गॅप म्हणतात. आणि एका अभ्यासानुसार यामुळे विद्यार्थी तयार नसतात. खरी आर्थिक साक्षरता म्हणजे फक्त माहिती नाही, तर बजेटिंग, सेव्हिंग यांसारखी कौशल्य वापरता येणं. आणि यासाठी उपाय आहे करून शिकणे, म्हणजे प्रत्यक्ष कामातून शिकणं हे जास्त प्रभावी आहे. हे तपासायला संशोधकांनी 2 गटांमध्ये विद्यार्थ्यांची तुलना केली. एक पारंपरिक गट आणि दुसरा अनुभवावर आधारित. आणि निकाल तर बघा. ज्या गटाने करून शिकले त्यांना आर्थिक साक्षरतेत खूप जास्त गुण मिळाले. इतकंच नाही तर त्यांचं आर्थिक स्वास्थ्य आणि सुरक्षिततेची भावनाही खूप सुधारली होती. एका विद्यार्थ्याने म्हटलंच आहे, प्रत्यक्षात पैसे कसे सांभाळायचे हे तेव्हाच कळलं जेव्हा आम्ही ते लागू केलं. आणि हा सगळ्याचा परिणाम विद्यार्थ्यांमध्ये आलेला प्रचंड आत्मविश्वास. बरं, तर हेच करून शिकण्याचं तत्त्व आधुनिक बिझनेस टूल्समध्ये कसं वापरलं जातं? जोहो बुक्ससारखी सॉफ्टवेअर्स याच तत्वावर बनली आहेत. ती फक्त बघण्यासाठी नाहीत, तर वापरण्यासाठी आहेत. पहिला फायदा म्हणजे इन्व्हॉइसिंगसारखी कामं ऑटोमॅटिक होतात, ज्यामुळे चुका टळतात आणि कॅश फ्लो सुधारतो. दुसरा फायदा म्हणजे टीम कुठूनही एकत्र काम करू शकते. सगळ्यांना रिअल टाईम अपडेट्स मिळतात. तिसरा फायदा म्हणजे टॅक्सचं पालन. जीएसटी कॅल्क्युलेशन आणि रिटर्न्स भरणं सोपं होतं. आणि चौथा म्हणजे 50हून अधिक रिपोर्ट्स मिळतात. त्यामुळे बिझनेसच्या आर्थिक स्थितीचा लगेच अंदाज येतो. पण फक्त एक चांगलं टूल असून भागत नाही, ते प्रभावीपणे वापरता यायला हवा, नाही का? म्हणूनच आजचे सर्टिफिकेशन प्रोग्राम्स विद्यार्थी, व्यावसायिक आणि बिझनेस ओनर्स सगळ्यांसाठी डिझाईन केले आहेत. यात व्हर्च्युअल सेशन्स किंवा प्रत्यक्ष ग्रुप ट्रेनिंगसारखे लवचिक पर्यायी उपलब्ध आहेत. तज्ज्ञांच्या मते वास्तविक उदाहरणांवर आधारित ट्रेनिंगच खरा आत्मविश्वास निर्माण करते. म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे. आता आर्थिक सक्षमता ही करण्यावर अवलंबून आहे, फक्त जाणण्यावर नाही. तर आर्थिक प्रभुत्वाचा मार्ग सोपा आहे. दरी ओळखा, करून शिका आणि आधुनिक टूल्स वापरा. तर मग प्रश्न हा आहे की आपली आर्थिक कौशल्य भविष्यासाठी खरोखर